नमस्कार मित्रांनो, एपीस ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही निघालेलो आहे. कुठे निघालेलो आहे ते अजून आम्हाला पण ॲक्च्युली माहीत नाही आहे. गाडी तर आम्ही काढलेली आहे आणि गाडी रस्त्यावर हायवेला लावलेली आहे आणि नक्की कुठे जायचं आहे हे अजून आम्हाला काय कळत नाही आहे. बंट्या आहे, सागर आहे. बंट्या काय झोपाच काढणार आहे मला वाटतंय. नक्की अजून आम्हाला जायचं कुठे आहे ते आम्हाला काय अजून कळत नाही. पण सहज बाहेर पडलो आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आत्ता आणि 3 नंतर आता जायचं कुठे तर आमचं प्लॅनिंग चालू आहे ॲक्च्युली. बघूया जवळपास कुठेतरी एक छोटीशी ट्रिप करून यायचा विचार चाललेला आहे. आणि आता सध्या गाडीमध्ये डिझेल पण नाही, गाडीमध्ये डिझेल टाकून घेऊया. आता आम्ही डिझेल टाकतोय, 1000 रुपये डिझेल टाकतोय गाडीमध्ये. बस होईल कदाचित तेवढंच. ते नाही बसणार ती 1400 रुपये. 1000 रुपयाचं आता डिझेल टाकलेलं आहे. 1000 रुपयाचं डिझेल आता बरोबर 11.25 लिटर आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ गाडी एक 200 किलोमीटर तर जाऊ शकते सरासरी. बघूया आता कुठल्या टप्प्यात आम्ही जातोय ते. तर चालू करूया आपल्या प्रवासाला. आता आम्ही आहोत पाचवड फाट्यावरती. पाचवड फाटा म्हणजे कराडपासून एक 4 किलोमीटरवरती पाचवड फाटा आहे. हा रोड बरोबर उंडाळे, कोकरूड, मलकापूर, रत्नागिरीपर्यंत हा रोड जातो. गणपतीपुळ्याला जायचा पण हाच रोड आहे. तर आम्ही ह्या रोडने आता निघालेलो आहे. ह्याच रोडने आता पुढे आम्ही प्रवास करणार आहे. हा बघा, हा रोड जातोय आता रत्नागिरी, गणपतीपुळ्याला जातोय आणि ह्याच रोडने आता आम्ही निघालेलो आहे. चला तर जाऊया. आजची भटकंती, एक दिवस उन्हाळ एक दिवस. छान वातावरण आहे, एकदम सुंदर वातावरण आहे. पाऊस पण अधूनमधून पडतोय. आता बघूया चांदोली वगैरे साईडला पाऊस वगैरे आहे का. इथे तर जरा बराच वेळ झाला तर थांबलेला आहे. रस्ता एकदम छान आहे. अरे हा स्पॉट खूप भारी आहे रे. कोणता स्पॉट आहे बघूया. पुढे तलाव दिसतोय, मस्त तलाव वगैरे आहे. थांबूया जरा एका साईडला, इथं बघूया. खूप सुंदर स्पॉट आहे हा. उंडाळ्यापासून जरा पुढे आल्यानंतर कोणता स्पॉट ॲक्च्युली माहीत नाही. हे हुंबरवन हॉटेल समोर तुम्हाला दिसतंय आणि त्याच्याच शेजारी हे तलाव आहे. एवढं सुंदर वातावरण आहे. बंट्या आलाय. बंट्या तर एवढा मगाशी अजिबात यायला तयार होत नव्हता आणि आता जाऊया म्हटलं तर लगेच 1 मिनिटामध्ये तयार झालाय. कसं काय तयार झालं रे भाऊ तू? असंच वातावरण बघून हो, तुझं लगेच मत आणि मन परिवर्तन झालं. त्याला 4 वाजता त्याला जायचं होतं कुठेतरी ऍक्च्युली. पलूसला जायचं होतं आणि त्यांनी ते आता सगळं कॅन्सल केलेलं आहे. माझी वाट या दिशेने वळाली, त्यासाठी मी बस तुझ्या भावना आम्हाला पोचलेल्या आहेत. अजून एक जण आम्ही आता व्ह्यूचा आनंद घेतोय. टाइम लॅप्स तुम्हाला दिसेल का थोडा, तुम्हाला टाइम लॅप्स पण दाखवतो. या ठिकाणी मस्तपैकी सूर्य पण आता दिसायला लागलेला आहे. थोडा ढगाच्या आडून थोडा दिसायला लागला आहे. खूप छान व्ह्यू या ठिकाणी आहे. व्ह्यू तर खूप छानच आहेत. रस्ते एवढे चांगले नव्हते ना रे पहिले. किती सुंदर रस्ता आलेला आहे. रस्ते झाले, एक नंबर रस्ता आणि ट्रॅफिक पण नाहीये आणि एकदम मक्खन टाईप रस्ता आलेला आहे. शांत रोड आहे, शांत रोड आहे. प्रॉब्लेम नाही. शेवटपर्यंत असाच रोड आहे का काय माहिती, शेडगेवाडीपर्यंत आहे. त्याच्या पुढे माहित नाही. होय, शेडगेवाडीपर्यंत मध्ये काहीतरी रस्ता राहिलेला होता ना पहिल्यांदा. पॅच राहिलेला पण तो केलेला होता बहुतेक कव्हर. बघूया आता काय कंडिशन काय आहे ती. पण आता तर रस्ता खूप सुंदर वाटतोय. हा तर रस्ता एवढा नव्हता चांगला, हा पण चांगला झालेला आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती का, ट्रॅफिक पण नाहीये. ट्रॅफिक नाही, वर्दळ नाही, काय एकदम शांत, एकदम छान वाटतं ह्या रोडला. आता बहुतेक घोगाव येईल ना. हा, घोगाव. सागर
बोला की. या स्पॉटला पहिल्यांदा बघ आपण बुलेट वगैरे घेऊन आलो गाडीवरनं आलेलो आपण बुलेट घेऊन आलो होतो. थंडीत. त्यावेळेस सारखे मला वाटतं 7-8 वर्ष होऊन गेली असती. झाली की त्यावेळेस आपण ऍक्च्युली इथे ह्या ठिकाणी थांबून की नाही शूटिंग केलेली होती मोबाईल वरती. पहिला पहिला व्लॉग. व्लॉग म्हणता येणार नाही, शूटिंग तर केली होती. हा. त्यावेळेस आपल्याला युट्यूब वगैरे काय माहित नव्हतं ऍक्च्युली. हो. पण आणि थंडी होती खूप थंडी भरपूर होती. थंडी होती. होय ना, आपल्याकडे हेल्मेट वगैरे काहीच नव्हतं. नाही आणि त्यावेळेस आपण जस्ट आपण म्हणजे जायचं पण आपण मला वाटतं चांदोलीमध्ये गेलो होतो. चांदोलीला गेलेलो. आणि थंडीचे दिवस होते, दिवाळीच्या नंतरच बहुतेक असेल. हा, दिवाळी नंतरच गेलेलो. थंडीचे दिवस होते. सकाळी आपण निघालेलो. हा. एकदम असं त्यावेळी पण वातावरण आपल्याला माहित नव्हतं काय करायचं काय नाही. असंच आपण निघालो, एन्जॉय करत करत आपण गेलो. आणि तिथं गेल्यानंतर आपण चांदोलीत पोहोचल्यानंतर आपण प्रत्येक रिसॉर्टची आपण सगळ्यांची चौकशी केली. हा, हा. प्रत्येकांचं कसं काय, किती रुपये काय, तुमचा स्टे, जेवण वगैरे काय. त्या ठिकाणी पण आपण सगळी शूटिंग वगैरे केली. त्या ठिकाणची शूटिंग पण आहे की सगळ्या. तो मला वाटतं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात म्हणजे पहिला व्लॉग. पहिला आणि म्हणजे mobile पण आपल्याला आपल्याकडे- ते अपलोड करायचं कसं हे आपल्याला माहित नव्हतं. त्यामुळे आपण असं शूटिंग करत निघालेलो आपण. होतीच ना, आणि मोबाईल पण नव्हतं. म्हणजे मोबाईल पण मला वाटतं असं म्हणजे किरकोळ मला वाटतं कुठला होता ऍक्च्युली आठवत नाही मला आता. साधाच मोबाईल मध्ये आपण त्यावेळेस शूटिंग आपल्याकडे कॅमेरा वगैरे काही नव्हता. काहीच नाही. आणि मोबाईल पण चांगला नव्हता. नॉर्मल मोबाईल मध्ये आपण शूटिंग करत गेलेलो. होय सकाळी निघालेलो गुलाबी थंडीत. होय. मग ते व्हिडिओचं काय झालं रे, थोडे व्हिडिओ ते आहेत का ते अजून? आहेत ना, माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, फोटो पण आहेत. ते सगळे ते कधीतरी आपण टाकूया ना आपल्या युट्यूब वरती. करूया ना त्याची एक आपण सगळं कंबाईन करून आपण त्याची एक फाईल बनवून ती परत अपलोड करू. नाही खरंच करूया तो. म्हणजे ऍक्च्युली ते आपण शूटिंग वगैरे केलं होतं की नाही, खरंच खूप छान होतं ऍक्च्युली. खरंच छान होतं. आपल्याला त्या आणि- गोष्टीची सुरुवातच होती आपली. होय. पण 1-2 ठिकाणी आपण त्या ठिकाणी चूक पण केलेली होती. चूक तुला मी नंतर निवांत एकट्यामध्ये सांगेन. म्हणजे ऍक्च्युली पुन्हा सगळ्यांसमोर सांगायची काय म्हणजे ऍक्च्युली त्याला गरज नाहीये. ठीक आहे. असते पहिल्यांदा सुरुवात होते आपली, त्यामुळे ते चूक होतात. पण नाही, त्याच्यानंतर आपण व्यवस्थितच आहे. पण तो दिवसच खूप छान होता. नाही, 1 नंबर दिवस होता. आणि म्हणजे शूटिंग करून व्हिडिओ व्लॉगिंग काय असतं त्यावेळेस ते आम्हाला कळलं. हो. आणि ते आता ऍक्च्युली कळायला लागलंय. पण त्यावेळेस ते युट्यूबला टाकला असतं तर आता तो व्हिडिओ म्हणजे भरपूर त्याला व्ह्यूज वगैरे मिळाले असते. छान असतो एकदम. पहिलाच व्हिडिओ होता आणि एवढा छान झालेला तो व्हिडिओ. आम्हाला पण वाटलेलं नव्हतं की आमच्याकडनं एवढा चांगला व्हिडिओ होईल तो. टाकू तो करू टाकूया. लवकरच करू अपलोड तो. आता सध्या तरी मला वाटतं की नाही ह्या रस्त्याचा आणखीन ह्या नजाऱ्यांचा व्ह्यूचा सगळा आनंद घेऊ. खरोखर आनंद घेऊया. इतकं सुंदर वातावरण आहे काय विचारायला नको. म्हणलं तुला कसं काय वाटतंय? खूप छान वाटतंय. छोटासा घाट आहे, एकदम छोटासा घाट आहे. मस्त रस्ता झालेला. इकडे या राईट साईडला सागरचं खूप छान वातावरण आहे. डोंगर हिरवंगार दिसतंय. शक्य बंट्या आज बोलायला लागलाय. कसं काय मला तेच काही कळत नाहीये. बरं आवाजात वाटतंय. काय बोलत नाहीये. खूप छान वाटतंय. बोलत नव्हता, आता बोलायला लागलाय. आणि राईटच्या साईडला तो घनदाट असं जंगल आहे. सारखं दिसतंय. पण ते सगळं नको तू एवढं जास्त एक्सप्लोर करू नकोस. आता हा नजारा पहा. नको तू एक्सप्लोर करू नकोस बट्ट्या. हा नजारा पहा. पुढं मस्त मध्ये छान डोंगरावर पवन चक्की. ही धपाटे मग पिठला भाकरी मिळेल. पवन चक्क्या पहा मित्रांनो. आता सध्या आलेलो आहे बहुतेक शेडगेवाडीमध्ये पोहोचतोय है ना सागर? हो, शेडगेवाडीत पोहोचलो आपण. शेडगेवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. शेडगेवाडीपर्यंत रस्ता एकदम एवढा सुंदर आहे काय विचारायला नको. खूप छान रोड आहे. म्हणजे एकदम प्लेनच रस्ता आहे. म्हणजे खड्डे वगैरे अजिबात कुठे नाही, काय नाही. नवीनच रस्ता आलेला आहे. इथून पुढे आता नक्की आम्हाला कुठे जायचं आम्हाला अजून सुद्धा कळत नाही. चांदोलीला जायचं आहे का आंबा साईडला जायचं हे आम्हाला अजून सुद्धा कळत नाहीये. आता आपण बघूया आता ठरवतो. ठरवूया कुठे जायचं ते. नक्की कुठे जायचं ते आम्ही ठरवतो. गाडी थांबवली आता आम्ही शेडगेवाडीच्या अलीकडच्या स्टॉपवरच थांबलोय आम्ही. शेडगेवाडीमध्ये आम्ही स्टॉप घेतलेला आहे. गाडी सागरने पण निदान बहुतेक रस्त्याच्या मध्येच लावलेली आहे. गाड्या भरपूर येतात. भेळ घ्यायला गेलाय. वारणा स्पेशल भेळ बघूया. वारणा स्पेशल भेळ कसली आहे. चालली बनवायची वारणा स्पेशल भेळ. सुकी मागवलीस का? ओली भेळ घ्यायला चाललेलं आहे. सागरने वडे पण सांगितलेले आहेत. बटाटे वडे, वडापाव, जय महाराष्ट्र वडापाव. भेळ तर घेतलेली आहे.
बघूया आता कसले काय चवील असेल काय नाही. बंट्या 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 एक सांगतो एक नैवेद्य ठेवायचं चाललं नाही ॲक्च्युली. खरोखर नैवेद्य ठेवायचं चाललं नाही. नैवेद्य ठेवल्यासारखं तुमचं चाललं आहे. अरे बाप रे काकडी बेस्टच एक नंबर. काकडी खूप सुंदर. भेळ पण एकदम छान दिसते. एक नंबर भेळ दिसते. ओली भेळच घेतली ना. ओलीच भेळ आहे. वडापाव मिरची आणि हे क्लायमेट एवढं सुंदर क्लायमेट. एवढं सुंदर क्लायमेट. आणि हा आमचा नाश्ता म्हणायचा का जेवण म्हणायचं. नाश्ता जेवण बट काय नाश्ताच म्हणूया. नाश्ता काकडी तर एवढी मस्त म्हणजे कटिंग केलेली आहे काय विचारायला नको आहे ॲक्च्युली. छान वाटतंय. मिरची आहे. भेळ वगैरे खाऊया का त्याला बघत बसूया. खायचं की चला ना मग चालू करूया ना. थांबला की आम्ही खायला जर चालू करूया खायला चालू करूया. नाश्ता आणलेला तो तर आम्ही केलेला आहे. भेळ एकदम सुंदर होती आणि वडापाव पण खूप छान होते. आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो ॲक्च्युली. कोकरूड अजून इथून एक 2-3 किलोमीटर आहे आणि रस्त्यात थांबलो होतो आणि इथून एक हा फाटा फुटतोय. याचा व्ह्यू पण इतका सुंदर आहे काय विचारायला नको. हा रस्ता नक्की कुठं तो मला पण ॲक्च्युली माहीत नाही. पण पुढे एक गाव आहे आणि ते गाव एवढं बहुतेक की नाही ते डोंगराच्या अशा पायथ्याला वगैरे वसलेलं आहे. खूप सुंदर म्हणजे एवढं सुंदर वातावरण आहे काय विचारायला नको. कोकरूडमध्ये आलेलो आहे आणि नजारे इथून पुढे खूप छान होणार आहेत. होय ना. भरपूर छान होणार आहेत. पण आपण अंधाराच्या अगोदर आपण ते नजारे बघायला जाऊ शकतोय का. 100% जाऊ शकतोय. ठीक आहे. इथे काय ब्रेक वगैरे काय आहे का. हो 2 मिनिटाचा ब्रेक आहे. हे पण नाश्ता खूप छान होता. नाश्ता एवढा खूप जबरदस्त छान नाश्ता आहे. होता. सगळं संपलेलं आहे. हाच रस्ता ना कोल्हापूर जातो. कोल्हापूर आहे रोड हो बहुतेक हा कोल्हापूर जातो रस्ता आणि हा जातो रस्ता आंबा. कोल्हापूर इकडं हे लिहिले की वर. आंबा होय राजापूर वगैरे या ठिकाणी जातो हा रस्ता. थोडक्यात म्हणजे रत्नागिरी आणि गणपतीपुळ्याला असं जायला आहे आंबा घाटातून. मस्तच एकदम झाड एवढे सुंदर. बिर्याणी सागर बरं का हा आता ॲक्च्युली जो टर्न येणार की नाही हा हा जबरदस्त टर्न आहे बरं का. हो. आता रस्ता छान झाल्यामुळे की नाही काय वाटत नाहीये. पहिल्यांदा रस्ता पण खूप बेकार बेकार होता. होता आणि हा जागेवरती टर्न आहे. करशील माझ्यासाठी. आणि ज्यावेळेस की नाही माडे सेंटर वगैरे होती की नाही हा, हा. त्यावेळेस फर्स्ट वरतीच मला बहुतेक गाडी घ्यायला लागत होती. अर्धा किलो चिकन बिर्याणी आता पाहिलं. पण हा टर्न टर्न व्यवस्थित झालं. रस्ता चांगला झाल्यामुळे काय वाटत नाही वाटत आता या नाहीये. रस्त्याला. मस्त टर्न आता मस्त व्यवस्थित. पहिल्यांदा असा टर्न बसत होता ऍक्च्युली. गाडी फर्स्ट वरच पहिल्यांदा घ्यायला लागायची आणि हा बहुतेक की नाही संपूर्ण घाट सेक्शन चालू झालं का झालाय. झालाय घाट चालू झालेला आहे घाटच आहे आणि रस्ता पण आता चांगला वाटतोय. बाकी होय. बाहेर काढून ठेवले. खूप म्हणजे एकदम आणि सुंदर झाडे वगैरे. आता आपण निघालोय मलकापूरच्या दिशेने. होय आता बहुतेक हा वर गेल्यानंतर पण एक घाट आहे ना बारकासा. हो छोटा घाट आहे अजून एक पुढे. होय ना. आणि आंबा मला वाटतं इथून अजून एक 25-30 किलोमीटर असणार आहे. असेल 30-35 किलोमीटर तरी असेल अजून इथून. मला नाही वाटत आपण आज आंबा घाटापर्यंत पोहोचू वगैरे. नाही पोहोचणार आपण आणि थांबत जरी निघालोय. पोहोचलो तरी मला वाटतं अंधार होणार. अंधार होईल. कारण बघूया आत्ताच प्रयत्न जाणार करूया. रस्ते तर एवढे सुंदर आहेत काय विचारायला नको. मलकापूर जवळ आलेलो आहे मी आत्ता सध्या. मलकापूरचा अजून घाट यायचा आहे. त्याच्याकडे थांबलो आहे. नॅचरल कॉल मूत्रविसर्जन त्याकडे थांबलेलो आहे. पाऊस तर आज दिवसभर अजिबात लागलेला नाही आहे. अजिबात लागलेला नाही आहे. पवनचक्कीजवळ थांबलेलो आहे. इतकं सुंदर क्लायमेट आहे काय विचारायला नको. खूप सुंदर क्लायमेट आहे. खूप म्हणजे खूप सुंदर क्लायमेट आहे. एवढं सुंदर क्लायमेट काय विचारायला नको. पावसाळा ॲक्च्युली आम्ही चुकवला.
कोकरूडचा घाट सोडून आता आम्ही आमिनी घाटामध्ये आलेलो आहे आणि आमिनी घाटामध्ये पण खूप छान व्ह्यू आहे एकदम. खूप म्हणजे खूप छान व्ह्यू आहे. गाड्या मी थांबवलेली आहे. सूर्यास्त जवळजवळ होत आलेला आहे. जवळजवळ सूर्यास्त सगळं होत आलेला आहे. आपल्याला काही मुलं भेटलेली आहेत आमिनी घाटामध्येच. ते लोक आर्मीच्या प्रॅक्टिससाठी त्यांचं तयारी चालू आहे. खूप कष्ट घेतात हे पोरं. खूप म्हणजे खूप कष्ट घेतात आहेत. एवढं कष्ट म्हणजे अवघडच आहे. ते लोक ॲक्च्युली आमिनी घाटवर चढून आलेले आहेत. हा घाट की नाही तो चढून आलेले आहेत आणि इथे येऊन ते लोक नमस्कार मारत आहेत. बापरे, फार कष्ट घेतात आर्मीत भरती होण्यासाठी. हा दिसतंय हत्यार. जस्ट आमच्या मित्रांचा म्हणजे तारू म्हणजे ॲक्च्युली लेह लडाखमधून आमच्या मित्राचा फोन आलेला आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही व्हिडिओ कॉलिंगवरती आहोत. ॲक्च्युली त्या ठिकाणी तारूमध्ये येतात. तारूमध्येच ना, तारूमध्ये आता बर्फ पडायला लागलेला आहे ती सांगत आहे आम्हाला. आणि जरा तुमचा चेहरा पण आम्हाला जरा दाखवा. तुम्हाला मी यूट्यूबवर ते आणतोय. हे बघा, हे आमचे मित्र आहेत आणि ते तारूमध्ये येतात सध्या. त्या ठिकाणी बर्फ पडायला चालू झालेला आहे. दाखवा जरा आम्हाला व्ह्यू एकदम छान. अरे बाप रे, कसला तिथे व्ह्यू आहे. अच्छा. तिथं टेम्परेचर किती आहे? आता मायनस चाललंय. आता कालपासून मायनस मध्ये चाललंय. होय. 5-6 वरती चाललंय. अरे बाप रे. बहुतेक आम्ही मलकापूरमध्ये बसलेलो आता. होय, मलकापूरमध्ये बसलेलो आहे मी आता. मलकापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आपण आता. इथून राईटला गेलो की आपण आता निघालो आंब्याच्या रोडला. हा, राईटला हा रोड जातो आंब्यामध्ये आणि लेफ्टला गेलं तर मला बहुतेक लेफ्ट कोल्हापूर जातो. एक 2 किलोमीटर गेलं की नाही, राईट साईडला परत फाटा पडतो. तो अनुस्कुरा घाटामार्गे राजापूरला वगैरे जातो. आपण त्या रूटने गेलेलो आहे सागर. गेलेलो आहे. आणि तो इतका सुंदर रूट आहे, काय विचारायला नको. म्हणजे एकदम रोड म्हणजे एकदम लहान आहे. त्या ठिकाणाहून बहुतेक ह्याची ते चिऱ्याच्या ट्रकची वाहतूक चालू असते. म्हणजे अवजड वाहतूक चालू असते. आणि पण रस्ता इतका सुंदर आहे, तो काय विचारायला नको. रस्ता सुंदर असण्यापेक्षा रस्ता खूप लहान आहे, पण त्या ठिकाणी चिऱ्याची वाहतूक चालू असते. मग लोडेड ट्रक सगळे चालू असतात. पण तिथली सिनेरी इतकी सुंदर काय विचारायला नको. आंब्यामध्ये आम्ही पोचलेलो आहे, पण आता खूपच उशीर झालेला आहे. आणखीन अंधार पडलेला आहे. आम्ही ॲक्च्युली आंबा घाटामध्ये पोचलेलो आहे आणि आम्हाला याला खूपच उशीर झालेला आहे. पण एवढं भयानक धुकं आहे, काय विचारायला नको. सागर एसी बंद कर. डॅशबोर्डून समोरच्या काचामध्ये काय दिसत नाहीये. त्या साईडची पण काच उघड. काही दिसत नाहीये. बापरे. धुकं इतकं जबरदस्त आहे, काय विचारायला नको. तुम्ही गाडीच्या हेडलाईटमध्ये बघू शकताय. सागर उतरलेला आहे गाडीमधून. इतकं भयानक धुकं आहे, काय विचारायला नको. हे पहा, इतकं जबरदस्त धुकं आहे, काय विचारायला नको. बापरे, आत्ताच ही कंडिशन आहे. खूप म्हणजे खूप धुकं आहे. तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यामधून ॲक्च्युली कळतं की नाही मला माहीत नाही आहे, पण इतकं धुकं आहे, काय विचारायला नको. भयानक धुकं आहे. सध्या आम्ही आंबा घाटामध्ये इतकं धुकं आहे, काय विचारायला नको. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त. बापरे, गाडीची पार्किंग लाईट लावलेली आहे.
खूपच भयानक धुकं आहे. बापरे, मला जास्त ठिकाणी स्पॉट जायचं होतं, त्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो. संध्याकाळचा काहीच दिसेना खूपच सागर. अंधार आहे, तरी पण आपण ट्राय करूया. नमस्कार मित्रांनो, आंबा घाटातला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओचा एंड शेवट म्हणजे मी केलाच नव्हता. आता जवळजवळ आठवडा 8-15 दिवस होऊन गेलेत आणि ते आत्ता मी शेवट करतो. शेवट न करायचं कारण फक्त एवढंच होतं की त्या दिवशी आंबा घाटामध्ये एकतर भयानक धुकं होतं, ते होतंच. मला ज्या स्पॉटवर जायचं होतं त्या स्पॉटवर काय जाता आलं नाही. भरपूर धुकं होतं, भयानक धुकं होतं आणि अंधार पण खूप पडलेला होता. आम्ही तिथूनच मागे फिरलो. मागे फिरल्यानंतर आम्हाला जो हे शेडगेवाडी, मलकापूर वगैरे ह्या बाजूला इतका भयानक मोठा पाऊस लागला काय विचारायला नको. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं शूटिंग करता आलं नाही आणि हा व्हिडिओचा एंडच करता आला नाही. त्यामुळे मी ह्या व्हिडिओला ॲक्च्युली यूट्यूबवर टाकायला जरा वेळ झालेला आहे. तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.